थंडीचे दिवस नजीक येत होते. पाटेला धुक्याची ओले पर्वतराईला वेढू लागली आणि पाचाडच्या छावणीत राजांची पथकं येऊन सामील होत होती. गडावरती नजरबाजांची जासुदांची वर्दळ वाढत होती. संभाजीराजे सेनापती हंबीरराव आनंदराव यांचे गडावर आले. नवी मोहीम कोणती याचा विचार सर्वांना पडला होता. राजांनी खानदेशाची मोहीम मनात धरली होती. जासुदांनी त्या भागातली अचूक बातमी गडावर आणली होती. आनंदरावाच्या नेतृत्वाने राजांनी एक फौज सुरतेला दहशत बसवण्याकरता पाठवली होती आणि दुसरी खुद्द आपल्या नेतृत्वाने घेऊन राज खानदेशाकडे वळलं. जवळजवळ 3 महिने राजा खानदेशात दौड करीत होते. आनंदरावांची फौज सुरतेकडे जात असता रामनगरच्या 4000 भिलांनी फौजेला अडवलं. 1,00,000 रुपये कबूल करूनही भिलांनी वाट दिली नाही. अकारण युद्धाचा प्रसंग उभा ठाकणार हे पाहताच आनंदरावांनी वाट बदलली आणि ते महाराजांना मिळण्याकरिता औरंगाबादेकडे वळलं. रामनगरच्या भिल्लांमुळे सुरत वाचली आणि एरंडोलजवळ राजा थांबले. त्यांनी इंग्रजांच्या वाकारींवरती फौज पाठवली. राजांच्या फौजेने चालवलेला धुमाकूळ पाहून मोगल फौजदार खिजगी आपल्या ताकदीनिशी मराठ्यांवरती चाल करून आला. पण मराठ्यांच्या पुढे त्याचे काही चाललं नाही. त्याची शेकडो माणसं मराठ्यांनी कापून काढली. खिजगी औरंगाबादेला पळून गेला. मराठ्यांनी धरणगावची वखार लुटली आणि खिजगी पळून गेल्यामुळे मराठ्यांना विरोध राहिला नव्हता. राजा बुरहानपूरपर्यंत जाऊन लूट घेऊन मोगली मुलखात दहशत निर्माण करून माघारी रायगडावरती आलं. राजांची फौज साऱ्या मुलुकभर पसरली होती. धरणगाव लुटल्यामुळे इंग्रज घाबरून गेले. धरणगावच्या वकारीची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी त्यांनी आपला वकील राजांच्याकडे पाठवण्याचं ठरवलं. आनाजी कोल्हापूर भागात वावरत होते. मोरोपंत कल्याण मिळवून होते आणि खानदेशची मोहीम आटपून राज गडावरती आलं. राजांना उसंतच नव्हती. राज्य विस्तार प्रतिदिनी वाढत होता. अनेक मोहिमांचे मनसुंबे राजांच्या मनात उठत होते. मोगल आणि विजापूरकर याचबरोबर राजांचा तिसरा प्रबळ शत्रू सिद्धी राजांच्या विरोधात केव्हा उठेल याचा नियमच नव्हता. सिद्धीच्या जंजिऱ्यामुळे सागरावरची त्याची हुकूमत अबाधित होती. राजांच्या गर्भताना त्याची भीती नेहमीच वाटत होती. जंजिऱ्यावर जरब ठेवण्यासाठी राजाने राजपुरूच्या समोर असलेल्या कासा नावाच्या बेट्यावर किल्ला बांधण्याचे ठरवलं. तातडीनं काम पुरे करून घेण्याची राजांची इच्छा होती आणि त्या किल्ल्याच्या बांधकामात सिद्धीकडून उपद्रव होणार हे जाणून राजांनी आपल्या दर्यासारून दौलत खानांना आरमारासह कासा बेटावर उठणाऱ्या पद्मदुर्गाच्या रक्षणार्थ पाठवलं. पद्मदुर्गाच्या उभारण्यासाठी लागणारा पैसा धान्य यात कमतरता भासू नये म्हणून प्रभावलीच्या सुभेदारांना ताकीद दिली गेली होती. खानदेशाच्या सर्व राजा रायगडी आले. सर्व मुलुकांच्या बातम्या ऐकत होते. थैल्या गडावर येत होत्या. त्यात एक महत्वाची थैली गडावर आली. पद्मदुर्गाच्या रक्षणार्थ पाठवलेल्या दर्यासारंगाने राजांना पत्र पाठवलं होतं. पद्मदुर्गाच्या कामात तरी गायब होत होती. एका बाजूला सिद्धीला तोड देत पद्मदुर्गाचे काम करीत असता जिवाजी पंताकडून हवी ती कुमक तातडीने मिळत नाही. धान्य आणि पैसा अपुरा पडत असल्याने आरमार आणता येत नाही अशी तक्रार दर्यासारंगाने केली होती आणि दर्यासारंगाचं ते पत्र वाचून राजांचा संताप वाढला. एका बाजूला सर्व अडचणी दूर सारून पद्मदुर्ग पुरा करून घेण्याची आज्ञा राजा करीत असता जिवाजी पंत नुसते रंगाई करीत होते. म्हणून राजांनी प्रभावलीच्या सुभेदार जिवाजी पंतांना असं पत्र पाठवलं का त्यांची झोप उडावी. राजाने लिहिलं होतं, दौलत खान दर्यासारंग यांचा ऐवज आणि गल्ला राजेश्री मोरोपंत यांनी वराता सुभे मजकुरावरी दिला. यास तुम्ही काही पावले नाही म्हणून कळवले. त्यावरून आज वाटले की ऐशी नादान थोडे असतील. तुम्हाला समजले असेल याला ऐवज कुठेतरी ऐवज खजाना रसद पाठवल्या मजरा होईल. म्हणत असाल तरी पद्मदुर्ग बसून राजपुरीच्या बरोबर दुसरी राजपुरी केली आहे. त्याची मदत व्हावी. पाणी फाटी आदी करून सामान पाहावे. या कामास आरमार वेगीने पाहावे. ते नाही पद्मदुर्ग हपशी फौजा चौफेर चेर करीत असतील. तुम्ही ऐवज न पाठवून आरमार खोळवून पाडा. एवढी हरामखोरी तुम्ही कराल. रसद पाठवून मजरा करू म्हणाल. त्यावरी साहेबी रिसतील की काही गोष्ट घडायची तरी होय. न कळे की हापशाने काही देऊन आपले चाकर तुम्हास कसे असतील त्याकरिता ऐशी बुद्धी केली असेल.
तरी ऐशा चाकरास ठीके ठीक केली पाहिजे. ब्राह्मण म्हणून कोण मुलाचा करी पाहतो, या उपरी तरी त्याला ऐवत आणि गल्ला राजश्री मोरोपंत देवीला अशी देवतील. तो खजाना रसद पावल्याहून अधिक जाणून त्याने प्रमाणे आदाय करणे, ही तुमची फिर्याद न करता त्याचे पोटास पाहून आरमार्थ घेऊन पद्मदुर्गाचे मृत्यूस राहत ते करणे. या उपरी बोपाट आल्या उपरी मुलाहिजा करणार नाही. गनिमाचे चाकर गनिम चालेस, ऐसे जाणून बरा. नतीजा तुम्हास पाळेल ताकीद असे रवान. त्या पत्राने सारी खोळंबलेली सूत्रे हलू लागली. पद्मदुर्गाचं काम झपाट्याने पुरे करून घेण्याची घाई उडाली. जेवाजी पंत राजाज्ञेची वाट न पाहता पद्मदुर्गाच्या प्रत्येक मागणीला साथ देऊ लागला. जेव्हा पद्मदुर्ग पुरा झाला तेव्हा राजांनी सुभानजी मोहिते यास किल्लेदारी दिली. राजांच्या पेद आदिलशेवर चालून जाण्याचा होता. त्यासाठी राजांनी दत्ताजी पंतांनी फौज देऊन कोल्हापूर भागात रवाना केलं. पन्हाळा भागात असलेल्या अनाजींना फौज देऊन फोंड्यावर चालून जाण्याची आज्ञा केली. गमावलेली दंडराजपुरी परत घेण्यासाठी राजाने एक फौज दंडराजापुढे गेली होती आणि पावसाळ्यापूर्वी दंडराजपुरी घेण्याचा राजांचा विचार होता. राजा या मोहिमेचा विचार करीत असतानाच राजांनी गडावर संभाजी राजांची मोठ्या धामधुमीत केली. वास्तविक पता राज्याभिषेकानंतर युवराजांची मोंज होणार होती, पण जिजाऊ साहेबांच्या मृत्यूपुढे ती पुढे ढकलली गेली होती. संभाजीराजांची मुंज आटपताच राजे मोहिमेवर निघणार होते, पण याच वेळी मुघलांनी कल्याण भिवंडीवर हल्ला केल्याची बातमी गडावर आली आणि बऱ्याच दिवसांनी मुघलांनी उचल घेतली होती. कल्याण भिवंडीतील घरे मुघलांच्या धाडीत आगीच्या भक्षस्थानी पडली. या वार्तेला राजा काळजीत पडले आणि पाठोपाठ दुसरी बातमी गडावर धडकली. मोरोपंत कल्याण भिवंडीची बातमी कळताच त्यांनी मराठी फौज पाठवली. मराठी फौजेने मुघलांना हुसकावून लावले. कल्याण भिवंडीचा ताबा घेतला आणि कल्याण भिवंडी स्वराज्यात राहिल्याचा आनंद राजाने झाला करा. मुघलांनी घेतले होते पण राजा मात्र चिंताग्रस्त झाले.